नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर या बटाट्याची मी आज रेसिपी बनवणार आहे. तर गोड पदार्थ आहे. उपवास असो किंवा नसो, या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की बनवा. यासाठी इथं मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचेत, कारण याला माती लागलेली असते. आणि शिजल्यानंतर काळपटपणा येऊ नये म्हणून आधीच धुवून घ्यायचे. आता इथं स्वच्छ असे बटाटे धुवून घेतलेले आहेत, बघू शकता. तर बघू शकता एकदम काळपट असं पाणी निघालेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता ही बटाटे या कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं बटाट्याला कट मारायचा आहे. त्यामुळे बटाटे लवकर शिजतात. आता हे 1 ग्लास पाणी टाकून झाकण लावून गॅसवर ठेवायचे. आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी मोठ्या गॅसवर. आता इथे बटाटे एकदम छान असे शिजलेले आहेत, बघू शकता. आता याचं वरचं साल काढून घ्यायचे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी. बटाटे शिजल्यामुळे एकदम छान असं वरचं साल पण निघते. त्यामुळे बटाटे छान शिजवून घ्यायचे. आता ह्या बटाट्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता ह्याला खिसून घ्यायचे. आणखीन बटाटे थोडे गरम आहेत, त्यामुळे थोडंसं हाताला चटके बसत आहेत. तर थंड झाले तरी पण छान असं खिसून तयार होतात बटाटे. आता इथं सर्व बटाटे खिसून झालेले आहेत, बघू शकता. आता एक बटाटा मी बाजूला ठेवलेला आहे भाजीसाठी. सुरुवातीला जास्त मी शिजवून घेतलेले होते. आता गॅसवर कढई ठेवली. 2 चमचे तूप टाकायचे याच्यामध्ये. आता याच्यात काजू बदामचे काप टाकलेत. आता हे छान तुपामध्ये परतून घ्यायचे सुरुवातीला. आता हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये लगेच खिसलेला जी बटाटा आहे ते याच्यामध्ये टाकायचा आहे. आता याला सुरुवातीला तुपामध्ये परतून घ्यायचे. तर याच्यात आणखी 2 चमचे तूप मी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त गोड टाकू शकता. आता इथं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी विलायची पावडर काही टाकलेलं नाही. आता ह्याच्यामध्ये फक्त साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर विलायची पावडर पण टाकू शकता आणि गुलाब पाकळ्या पण टाकू शकता. आता इथं एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे, बघू शकता. तर उपास असेल तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आता ह्याच्यावर वरून थोडंसं तूप टाकणार आहे आणि काजू बदामचे काप टाकायचे आहेत. आता इथं तयार झालेला आहे गोड शिरा बटाट्याचा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.